लेटेस्ट डिझाईनचे 3 पदरी लॉंग मंगळसूत्र कसे बनवायचे ते बघूया। त्यासाठी लागणारे साहित्य: नायलॉनचा दोरा, काळे मणी, बारीक साईजचे पिवळे मणी, असे काळे पिवळे मणी, त्याच्यानंतर कॉटनच्या दोऱ्यात ओवलेली सुई, 0 साईजचे गोल्डन मणी 72, 2 नंबर साईजचे गोल्डन मणी लागतील आपल्याला 96, त्यानंतर 3 होल असलेले अशी पट्टी लागेल आपल्याला 18 पट्टी, आणि वाटी आणि कात्री। ते सगळ्यात आधी असं 3 पदरी ओवायचे। त्यासाठी आपण 3 पदरी असा धागा काढून घ्यायचा नायलॉनचा। पहिले 3 पदरी धागा काढून घ्यायचा। असं 3 पदरी धागा काढून घ्यायचा आणि हे असे काळे पिवळे मणी मागच्या बाजूला ओवून घ्यायचे। अशी पुढच्या बाजूला कॉटनच्या दोऱ्यात ओवलेली सुई लावून घ्यायची एक पदरला, आणि एक काळा आणि पिवळा अशी मणी ओवून घ्यायचे मागच्या बाजूला। 35 काळे मणी मोजायचे आणि त्याच्यामध्ये मध्ये एक एक पिवळा मणी असं ओवून घ्यायचे। 35 काळे पिवळे मणी ओवून झाल्यानंतर ना आता ह्याच्यात अशी एक पट्टी ओवून घ्यायची एका होलमध्ये, अशी पट्टी ओवून घ्यायची एक पदरमध्ये, आणि हे जे 2 नंबर साईजचे गोल्डन मणी ते ओवायचे। 4 मणी आहेत, 4 गोल्डन मणी आणि त्याच्यामध्ये एक एक पिवळा मणी असं ओवून घ्यायचं। एक गोल्डन मणी, एक पिवळा मणी, असं 4 मणी ओवायचे। असे ओवून घ्यायचे 4 मणी आणि परत असे एक पट्टी ओवून घ्यायची एक होलमध्ये। अशी पट्टी ओवून झाल्यानंतर ना आता 4 काळे मणी ओवायचे। त्याच्यामध्ये पिवळा मणी नाही टाकायचा, फक्त 4 काळे मणी, आणि जे 0 साईजचा मणी होता हे 0 साईजचा मणी त्याच्यामध्ये एक ओवायचा। असं 0 साईजचा मणी ओवून घ्यायचा। 4 काळे मणी, त्याच्यामध्ये एक गोल्डन मणी, असं ओवून घ्यायचं, आणि परत 4 काळे मणी, एक गोल्डन मणी, असे 3 गोल्डन मणी ओवायचे। आधी 4 काळे आणि एक गोल्डन असे, आणि परत 4 काळे असे मणी ओवून घ्यायचे। असं होऊन झाल्यानंतर ना एक पट्टी ओवायची आणि परत 4 गोल्डन मणी आणि त्याच्यामध्ये एक एक पिवळा मणी ओवून घ्यायचा। असे 4 गोल्डन मणी ओवून घ्यायचे आणि परत एक पट्टी ओवायची। असं आपल्याला 4 वेळा ओवायचे गोल्डन मणी, आणि परत आता 4 काळे मणी, एक गोल्डन मणी, 4 काळे मणी, असे 3 गोल्डन मणी ओवून घ्यायचे आणि साईडनी काळे 4, आणि पट्टी ओवून घ्यायची अशी, आणि परत गोल्डन मणी 4 ओवायचे आणि अशी पट्टी ओवून घ्यायची परत एकदा। असे एका बाजूला एका बाजूला आपल्याला 9 पट्टी आणि एका बाजूला 9, असे 18 पट्टी लागतील। बरं, असे 4 काळे मणी, एक गोल्डन मणी ओवून घ्यायचे, परत एक पट्टी, परत गोल्डन मणी 4, असं आपल्याला 4 वेळा ओवून घ्यायचे।
गोल्डन मणी आणि काळे 4 आणि गोल्डन असं होऊन घ्यायचं. तसं होऊन झाल्यानंतर ना परत एक पुढच्या बाजूला पट्टी लावून घ्यायची आहे. अशी पट्टी होऊन झाल्यानंतर ना वाटीजवळ आपल्याला पुढच्या बाजूला 5 पिवळे मणी व्हायचे. असं एक पदर होऊन झालं आपलं. आणि आता दुसरा पदर होऊन घ्यायचा सेम. आणि अशी गाठ बांधून ठेवायचं, नाहीतर मग परत मणी निघू शकतात त्यातून. आता दुसरा पदर होऊन घेऊया. दुसऱ्या पदरला पण पुढच्या बाजूला अशी सुई लावून घ्यायची कॉटनच्या दोऱ्यात ओवलेली. आणि मागच्या बाजूला काळे पिवळे मणी होऊन घ्यायचे 35, जसे ह्या पदरमध्ये ओवले तसे. हे 35 काळे पिवळे मणी होऊन झाल्यानंतर पट्टीचा जो मधला होल आहे त्याच्यातनं सुई ओवून घ्यायची, कारण की हा मधला पदर होतोय आपण. आणि असे 4 गोल्डन मणी ओवून घ्यायचे सेम. आणि पट्टीच्या मधल्या होलमधनं सुई ओवून घ्यायची. सेम आता 4 काळे मणी, एक बारीक साईजचा गोल्डन मणी आणि 4 काळे मणी असं होऊन घ्यायचं. असं होऊन झाल्यानंतर ना मधल्या होलमधनं सुई होऊन घ्यायची पट्टीच्या. चार गोल्डन मणी होऊन घ्यायचे. आता सोपी डिझाईन आहे ओवायला पण, आणि दिसायला पण सुंदर दिसते होऊन झाल्यावरती. परत मग पट्टीच्या मधल्या होलमधनं सुई होऊन घ्यायची अशी. आता परत 4 काळे मणी, एक गोल्डन मणी असं होऊन घ्यायचं. परत मधल्या होलमधनं सुई होऊन घ्यायची. परत 4 गोल्डन मणी मधनं अशी सुई होऊन घ्यायची. आणि आपण पहिल्या पदरला वाटीच्या साईडला पुढच्या बाजूला 5 पिवळे मणी ओवले, तर मधल्या पदरमध्ये 4 पिवळे मणी ओवायचे. अशा पद्धतीने आपलं दुसरा पदर पण होऊन झालाय. आता सेम तिसरा पदर पण होऊन घ्यायचा. तिसरा पदर होताना पण पहिले मागच्या बाजूला काळे पिवळे मणी व्हायचे 35. जर तुम्हाला हाईट जर कमी पाहिजे असेल तर 30 ओवले तरी चालते, किंवा जास्त पाहिजे असेल तर मणी वाढू शकता मागच्या बाजूला. हे 32 इंची मंगळसूत्र आहे, म्हणून मी मागच्या बाजूला 35 मणी ओवले काळे आणि पिवळे. असं या प्रकारे तिसरा पदर होऊन घ्यायचा. आणि आता तिसऱ्या नंबरच्या होलमधून अशी सुई होऊन घ्यायची. आणि 4 गोल्डन मणी व्हायचे. आणि अशी तिसऱ्या होलमधून सुई होऊन घ्यायची. सेम आता काळे मणी आणि एक गोल्डन, 4 काळे मणी, एक गोल्डन मणी असे 3 होऊन घ्यायचे गोल्डन मणी. सेम असेच हे पदर पण होऊन घ्यायचं.
अशी सुई होऊन घ्यायची पट्टीच्या मधल्या शेवटच्या होलमध्ये. अशा पद्धतीने आपलं तिन्ही पदर असे होऊन झाले. साईडने 5-5 पिवळे मणी व्हायचे आणि मध्ये 4 आणि आता वाटी लावून घ्यायचे असे. तर मी अशी वाटी याच्या तारेतनं काढून टाकते आणि तिन्ही पदरला सुई लावून असं एक काळा मणी व्हायचा मोठा गोल्डन मणी, एक वाटी आणि एक गोल्डन मणी आणि त्याच्यामध्ये एक मोठा काळा मणी आणि परत एक गोल्डन मणी, दुसरी वाटी, गोल्डन मणी आणि काळा मणी मोठा असं होऊन घ्यायचं. अशा प्रकारे. आणि आता असं वाटे वगैरे होऊन झाल्यानंतर ना सेम दुसरी बाजू पण होऊन घेऊया आपण, जसं या बाजूला होलंय तसंच. सेम आता दुसरी बाजू होऊन घेऊया. तर अशा पद्धतीने आपलं लेटेस्ट डिझाईनचं 3 पदरी लॉंग मंगळसूत्र तयार आहे.